शुभ सकाळ मंडळी. हे आमच्या घरातले बिल्ले आहे बघा, मांजर. तुम्ही बघू शकताय. तुम्हाला दाखवणार आहे की हा बाबा आमचं रान कितपत आहे आणि तुम्हाला हे पण दाखवणार आहे गावाकडचा निसर्ग कसा असते ते. चला. नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकताय आता आम्ही आलोय रानामध्ये. हे माझ्या चुलत्यांचं घर आहे आणि तुम्ही बघू शकताय काय कराय काय आहे ते. सापाच पिलाय इकडे बघ. त्या बेकातनं काढले. कुठल्या बेकातनं? हाय गाईज, हे आमच्या काकांचं घर आहे आणि ही मागची जागा आहे, तुम्ही बघू शकताय. आणि ही आमची मम्मी. मम्मी हात कर की. अयो काकांचं नाव. काय झालं माझ्यावर? काय केलं? क्या क्या ती बसले ना चलते क्या तुम्ही बघू शकता हे आमचंच रान आहे. तुम्हाला माहित असेल का नाही माहित नाही, पण गावाकडचं का नाही निसर्ग खूप छान म्हणजे खूप छान असते. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या नादात आमची मम्मी पण भिजत आल्या आणि माझी चुलती पण. काय कसला दगड आहे? आ? कुठला दगड आहे? वारगुटी. कुठला दगड आहे? त्याने काय होते? काय होते? मम्मी काय आहे ग ती? काय होते ना? हे कसं केलं? गर्लफ्रेंड. आय कुणाचं नाव काढते र? कुठली गर्लफ्रेंड? कोण आवडते तुला? मावाची पोरगी. मग कुणाचं नाव काढले? तुम्ही बघू शकताय इथं पावसाचं पाणी साठलंय आणि त्यात हे नाव काढायलाय त्याच्या बहिणीचं. तुम्ही बघू शकताय हे असं निसर्ग आहे आणि पाऊस पडलाय आणि खूप छान निसर्ग झाला. काय आता पावसात घासराई मारायला कुणाच्या राहणे? आणि तू काय करते? तुम्ही बघू शकताय हे आहे हुंबराचं झाड, हे नारळ आहे आणि ही आमची मम्मी. काय करते ग तू? यू
तुम्ही बघू शकताय ही शेवग्याची झाडे. इथं आमचा चंबर आहे बघा. तुम्ही बघू शकताय निसर्ग कसलं जोरात झालंय. आई शपथ आज असला जोरात पाऊस पडलाय आणि वातावरण तर असलं जोरात झालंय. तुम्ही बघू शकताय खूप म्हणजे खूप पाऊस पडलाय. आणि आता मेन म्हणजे आमची मम्मी तर खूप भिजल्या. तुम्ही नक्की बघू शकताय. आज पाऊस पण पडलाय आणि आमच्या रानात म्हणजे भुईमुगा शेंगा आणि सोयाबीन पण केल्यात. आणि मेन म्हणजे मी तुम्ही बघू शकताय हे आहे ऊस. हा ऊस मधला म्हशीला टाकतोय. तुम्ही बघू शकताय तुम्ही बघू शकताय लिंबाचं झाड आहे आमच्या रानातलं. खूप लिंबू लागतात म्हणजे खूप. आणि तुम्ही बघू शकता इथं आंब्याचं पण झाड आहे, उंबराचं झाड आहे आणि हे आमचं चुलत आहे. खूप म्हणजे खूप लिंबू आहे. हे आमचं झाड आहे. आणि तुम्ही बघू शकता याला भोपळ्याची भाजी पण आहे. म्हणजे भोपळा आहे भोपळा. तुम्ही बघू शकता इकडे या तुम्हाला.